जय भीम। आज 29 मे, काल 28 मेचा राजश्री शाहू महाराज आणि वेदोक्त प्रकरण हे जी मी वाचलेलं आहे त्याचा उर्वरित भाग आज वाचतो आहे। मागील अंकावरून जेव्हा छत्रपती शाहू महाराजांच्या खाजगी जीवनात वेदोक्ताचे प्रकरण निर्माण झाले त्या दरम्यान कोल्हापूर शहरातही असेच एक प्रकरण निर्माण झालेले होते। याचे कर्तृत्व नारायण शास्त्री सेवेकरी भट या ब्राह्मणाकडे होते। हा ब्राह्मण विद्वान होता, दीक्षित होता, प्रामाणिक व भाबडा होता, त्यामुळे त्याला ब्राह्मण समाजात मान होता। शाहू छत्रपतींनी नारायण शास्त्री राजोपाध्यायांची या संदर्भात समजूत काढण्याचा मनपूर्वक प्रयत्न चालू ठेवला होता, परंतु नारायण शास्त्री राजू उपाध्यायांनी छत्रपतींचे धार्मिक विधी वेदोक्त पद्धतीनं न करण्याचा आपला हेका चालूच ठेवला। नारायण शास्त्री राजोपाध्यायांनी इंग्रजी विषयातील BA पदवी संपादन केले होते। त्यांचा त्यानंतर कायद्याचा अभ्यास चालू होता। पाश्चात्य शिक्षणाचे संस्कार व विचार यापासून ते अज्ञात नव्हते, तरी देखील छत्रपती शूद्र आहेत, त्यांना वेदोक्तांचा अधिकार नाही अशी भूमिका ते का घेत होते असा विचार या प्रकरणाच्या प्रथमदर्शनी मनात येतो। थोडक्यात राजश्री शाहू छत्रपती हे मराठा असल्यामुळे ते क्षत्रिय नसून शूद्र आहेत, म्हणून त्यांना वेदोक्ताचा अधिकार नाही अशी दुराग्रही भूमिका शाहू छत्रपतीचे राजपुरोहित नारायण शास्त्री राजोपाध्याय यांची होती। तर मराठे हे क्षत्रिय असून त्यांना वेदोक्ताचा अधिकार आहे असा पक्का विचार नारायण शास्त्री गोविंद सेवेकरी यांचा होता। ब्राह्मणांनी नारायण शास्त्री सेवेकरी यांना ग्रामण्य घातले, पण त्यावर ब्राह्मण वर्गाचे समाधान झाले नाही। त्यांनी त्याला होरपळण्याचे ठरविले। त्यांनी त्याला मराठ्यांच्या घरी केलेल्या श्रावणीचे निमित्त करून बहिष्कृत केले। आता नारायण शास्त्री ब्राह्मण राहिला नसल्यामुळे त्याची राजवाड्यातील नोकरी कमी करावी असा हुकूम ब्राह्मणांनी महाराजांच्या नायब खाजगी कारभाऱ्याला दिला, परंतु खाजगी कारभाऱ्याने काहीच दाद दिली नाही। तेव्हा ब्राह्मणांनी महाराजांना आज्ञा केली। दिनांक 13/10/1901 रोजी खाजगी कारभाऱ्यामार्फत नारायण शास्त्री सेवेकरी यांच्या अंबाबाईच्या देवळातील प्रवेशास व देवीच्या स्पर्शास आणि राजवाड्यातील धार्मिक विधीस मनाई करावी, परंतु यासही महाराजांनी दाद दिली नाही। महाराज शांतच होते। त्यानंतर खाजगी कारभाऱ्यांनी नारायण शास्त्रीत नवरात्रमध्ये अंबाबाईची पूजा करण्यासाठी विडा दिला। देवीच्या पूजेसाठी नारायण शास्त्री देवळात गेला, तेथे त्याने यथासांग देवीची पूजा केली आणि तो निघून गेला। नंतर ब्राह्मणांनी ओरड केली, बहिष्कृताने देवीला स्पर्श केला, देवी विटाळलेली आहे, देवी भ्रष्ट झाली आहे। एवढेच नव्हे तर त्यांनी देवी शुद्ध होईपर्यंत पूजा करण्यास इतरांना बंदी घातली। नंतर ब्राह्मण मंडळी महाराजांकडे गेली व देवीला शुद्ध करण्यासाठी परवानगी मागितली। तेव्हा या प्रश्नाचा निकाल लागेपर्यंत कोणीही अंबाबाईच्या गाभाऱ्यात प्रवेश करू नये असा हुकूम त्यांनी काढला। तेव्हा ब्राह्मणांमध्ये 2 गट पडले, एक नारायण शास्त्री सेवेकरी व त्यांची अनुयायी यांचा व दुसरा चौथा प्रमुख ब्राह्मण व त्यांचे अनुयायी यांचा प्रकरण वर्दळीवर येण्याची शक्यता होती, म्हणून शाहू महाराज मध्ये पडले व त्यामुळे नारायण शास्त्री सेवेकरांचे विरोधक नाराज झाले। त्यांनी शाहू महाराजांविरुद्ध पॉलिटिकल एजंटाकडे तक्रार केली। पॉलिटिकल एजंट कर्नल सिली यांनी ब्राह्मणांचे लेखी निवेदन स्वीकारले व निकाल दिला की ही बाब धार्मिक आहे, महाराजांचा निर्णय अखेरचा समजावा। या काळात कोल्हापूरची नगरपालिका ब्राह्मणांच्या वर्चस्वाखाली होती। नोव्हेंबर 1900 मध्ये पंचगंगा नदीवर कार्तिक स्नानाची पर्वणी होती, तेव्हा नगरपालिकेने सुव्यवस्थित घाट ब्राह्मणांसाठी राखून ठेवले, तशा अर्थाचे बोर्ड तिथे लावले। कार्तिक एकादशीला लोकांच्या झुंडीच्या झुंडी नेहमीप्रमाणे स्नानासाठी पंचगंगेवर आल्यात। त्यांनी राखीव घाट दर्शक बोर्ड नदीत फेकून दिले। लोकांनी घाटांचा उपयोग करून याचा यथासांग स्नान केले। 2-2.5 वर्षाहून अधिक काळ राजपुरोहित नारायण राजोपाध्याय यांच्याकडे राजवाड्यातील धार्मिक विधी वेदोक्त पद्धतीने करावेत म्हणून शाहू महाराज आग्रह धरत होते, त्यांची मनधरणी करीत होते, त्यांना तोंडी व लेखी निरोप दिले जात होते, परंतु नारायण राजोपाध्याय यांनी सनातनी
वृंद म्हणजे ब्राह्मण वर्ग आपला हट्ट सोडण्यास तयार नव्हते. कोल्हापूर दरबाराच्या पत्रांना साधी उत्तरे पाठविण्याचे सौजन्यही दाखवले जात नव्हते. नारायण राजोपाध्याय यांना वंश परंपरेने राजपुरोहिताचे काम करण्याबद्दल वार्षिक सुमारे 30,000 रुपये वेतन होते. वेदोक्त संस्कार राजवाड्यात करावेत ही शाहू छत्रपतींची मागणी ते मान्य करत नव्हते. उर्वरित भाग उद्याच्या अंकात. या ठिकाणी हा लेख संपलेला नाही. उद्या परत आणखी मी वाचण्यासाठी तुमच्या समोर येईल. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. जय भीम, जय भारत, जय बुद्ध.